माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज शुक्रवार आणि शुक्रवार प्रायश्चित्त काळामध्ये आपल्यासाठी, आपल्या सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, उपवासाचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी आपण एकत्र येऊन क्रूसाची वाट करतो, क्रूसाची वाट चालतो, प्रभू येशूच्या दुःख सहनावरती मनन चिंतन करतो. आजचे शुभवर्तमान माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला एक माणूस परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याला विचारतो की सर्वात मोठी आज्ञा कोणती. कारण हा जो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतोय त्याला माहिती होतं, एक माहिती होतं की भरपूर आज्ञा देवांना दिल्या होत्या, त्यापैकी 10 आज्ञा मोशेद्वारे त्याला मिळाल्या होत्या. यहुदी होता तो. त्याला माहिती पाहिजे होतं की ह्या आज्ञांपैकी सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती, सर्वात मोठी आज्ञा कोणती. त्याला हे सुद्धा माहिती होतं की 10 आज्ञा ज्या मोशेद्वारे देवानं यहुदी लोकांना दिल्या होत्या, इस्रायल लोकांना दिल्या होत्या, त्याच्यानंतर यहुदी लोकांनी त्या आज्ञांचे तुकडे तुकडे केले आणि जवळपास 316 छोट्या छोट्या आज्ञा त्यांना पाळण्यासाठी प्रत्येक माणसाला सांगण्यात आलं होतं. 316 तेवढ्या आज्ञा मनामध्ये ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या, पाळायचा प्रश्न दुसरा. आणि एक महत्त्वाचं, ज्या आज्ञा यहुदी लोकांना दिल्या होत्या त्या कडक नियम होते, आणि जो त्या आज्ञा मोडेल, त्या आज्ञांचा भंग करेल, त्या आज्ञा मोडल्यावरती लोक त्या माणसाला पकडून सर्वांच्या समोर दगडाने ठेचून मारत असत. ते त्यांना दिलेले देवाचे नियम म्हणजे शेवट. नियम सगळ्यांसाठी, आणि नियम पाळलेच पाहिजे, कारण ते देवाकडून आलेली आम्हासाठी आज्ञा आहे, ते आमच्या सर्वांच्या चांगल्यासाठी आहे, भल्यासाठी आहे, म्हणून नियमांचं पालन केलं पाहिजे. पकडलं की त्याला ठेचून मारायचं सर्वांच्या देखत दगडाने. हा पण नियम होता, हा पण नियम होता. त्याला माहिती होतं, हा जो प्रश्न विचारतोय प्रभू येशू ख्रिस्त की सर्वात मोठी आज्ञा कोणती, त्याला माहिती होतं की देवाच्या आज्ञा आहेत, देवानं आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत, आणि त्या आज्ञांचं आम्ही पालन करायला पाहिजे. तरीही तो धाडस करून प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो की सर्वात मोठी आज्ञा कोणती, 10 आज्ञांपेक्षा मोठी आज्ञा कोणती, 316 आज्ञांपैकी सर्वात मोठी महत्त्वाची आज्ञा कोणती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो की परमेश्वरावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण अंतःकरणाने त्याच्यावरती प्रीती कर, आणि त्याच्यासारखीच दुसरी, जशी स्वतःवरती प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आणि हे सांगितल्यावरती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या माणसाला सांगतो की तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. कारण ह्या ज्या 2 आज्ञा, पूर्णतेच्या 2 आज्ञा ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितल्या, त्याच्यामध्ये 316 आणि 10 आज्ञा, आणि सगळ्याच आज्ञा, सगळेच नियम त्याच्यामध्ये मोडतात. परमेश्वरावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि त्याच्यासारखीच दुसरी, जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मोशे ज्यांना ह्या सगळ्या आज्ञा दिल्या होत्या लोकांना, त्यांनी केवळ शिक्षा होईल म्हणून नाही, तर देवाला भिवून त्यांनी सगळ्यांना आज्ञा पाळल्या होत्या. आपल्याला वाटतं की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला 2 आज्ञा दिल्या आणि त्यांना आपलं वजन थोडंसं कमी केलं नियमांचं. आता 2च आज्ञा पाळायच्या, 10 नियम पाळायचे नाहीत, परंतु त्याच्यामध्ये सगळे नियम आहेत. जर का आम्ही देवावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती केली माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तर मग आम्ही ह्या जगातील कोणत्याच वस्तूला किंवा कोणत्याच व्यक्तीला परमेश्वराची जागा देणार नाहीत. खरं म्हणजे तो अर्थ आहे त्या आज्ञेचा. एकाच देवाला भज, मूर्तीपूजा करू नकोस, परमेश्वरावरती पूर्ण मनाने प्रीती कर, म्हणजे परमेश्वराला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवायचं.
आमच्या जीवनातील प्रत्येक निर्णय त्याच्या इच्छेनं त्याचा विचार घेऊन त्याचं मार्गदर्शन घेऊन निर्णय जीवनामध्ये घ्यायचे. म्हणजेच परमेश्वर पहिला, त्याच्यानंतर आमची पत्नी, आमचा पती, आमची मुलं, आमचे नातेवाईक, आमचा धर्मग्राम, सगळे प्रॉब्लेम कधी येणार? जेव्हा आम्ही परमेश्वराला बाजूला ठेवणार. त्याच्यासाठी जेव्हा आमच्या घरामध्ये, एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढी छोटीशी वेदीसुद्धा नाही, सकाळी उठल्यावरती किंवा संध्याकाळी झोपायला जाताना आम्हाला त्याची आठवणसुद्धा येत नाही. आम्ही आजारी पडलो की पहिला विचार कोणाचा येतो? घरातील व्यक्ती किंवा माझे मित्र किंवा कोणाचा येतो? प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये पहिला असला पाहिजे. आणि त्याला आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक माझ्या जीवनातील निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. कधी करणार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तसं आम्ही? जेव्हा आमचा विश्वास भक्कम होईल की परमेश्वर जिवंत आहे. परमेश्वर एक मंदिरातील किंवा माझ्या घरातील एक मूर्ती नाही आहे. तो जिवंत देव आहे. तो माझ्या बाजूला आहे, तो माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये कार्य करत आहे, माझ्याशी बोलत आहे. असा भास आणि अनुभव जेव्हा आम्हाला येईल तेव्हा मग त्याच्याशी आम्ही बोलणार. त्याला विचारणार, देवा माझ्या मुलीचं लग्न ठरवायचं आहे, मुलगा सापडत नाही, काय करू? देवा मला नोकरी भेटत नाही, काय करू? मोठे मोठे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात, त्याच्याशी आम्ही बोललं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. मग आपण सांगू शकतो की परमेश्वरावरती आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रेम करतो. नाहीतर त्या एका छोट्या मुलीने एक गुड मॉर्निंग टॉक दिला शाळेमध्ये, तुम्ही बघितलं असेल, किती सुंदर, विचार करण्यासारखी गोष्ट. ती मुलगी पुढे येणे म्हणते की मी देवाला विचारलं की देवा तू जी ह्या जगातील मूर्ती घडवलेली आहेस, म्हणजे माणूस किती छान बनवलेली आहेस, आणि आम्ही ज्याला तू घडवलेला आहेस, आम्ही तुझी मूर्ती बनवलेली आहे, ती सुद्धा किती छान आहे, किती सुंदर आहे. पण एक थोडा प्रॉब्लेम आहे परमेश्वरा. आणि काय प्रॉब्लेम आहे तर म्हणे तू जे घडवलेलं आहेस ना ते एकमेकांबरोबर भांडतात, एकमेकांना लुबाडतात, एकमेकांना फसवतात, एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. अशी कशी मूर्ती तू घडवलीस? आणि आम्ही जी तुझी मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तीच्या तर आम्ही पाया पडतो, त्याला नमन करतो, त्याला वंदन करतो. मग सर्वात चांगली मूर्ती कोणती? तू घडवलेली की आम्ही घडवलेली? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आम्हाला त्यानं 2 आज्ञा दिलेल्या आहेत. देवावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने प्रेम करण्यासाठी शिकावं लागतं. आपोआप नाही ते होत, पण ते शिकण्यासाठी आम्ही सुरुवात केली पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती विसंबून जीवन जगायला प्रयत्न केला पाहिजे. परंतु त्यामुळे पुढे जाऊन परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तेवढंच पुरेसं नाही. परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवायचं आणि त्याच्या पलीकडे आम्हाला काहीच दिसत नाही, आमच्या आजूबाजूला जे काय होते आम्ही डोळे बंद करायचे, मग त्यालासुद्धा काही अर्थ नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की त्याच्यासारखीच मोठी आणि महत्त्वाची आज्ञा कोणती दुसरी? जसं स्वतःवरती प्रेम करतोस, स्वतः किती पाप केली तरी स्वतःला समजून घेतोस, क्षमा करतोस, स्वतःचे लाड पुरवितोस, स्वतःच्या इच्छा पूर्ण करतोस, जसं स्वतःवरती प्रेम करतोस तसंच माझ्या ह्या लेकरांवरती, माझ्या तुझ्या भावा बहिणींवरती, शेजाऱ्यावरती प्रीती कर. ती आज्ञासुद्धा तेवढीच कठीण आहे. जसं देवावरती प्रेम करणं कठीण आहे पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, तेवढंच माणसावरती प्रेम करणं देखील कठीण आहे. कारण माणसामध्ये आम्हाला परमेश्वर कधी कधी दिसत नसतो. देवानं दिलेली ही आज्ञा पाळण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असावं आणि तसं करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा आम्हाला मिळावी, म्हणून आपण या पवित्र मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया.